ना. होय, झोपलेलाच आहे समाज ना. म्हणून तर ही जेनेटिकली मॉडिफाय जे झाडं आहेत ती आपल्या सगळ्या समाजामध्ये लावली जातात. अहो, रस्त्याच्या दुतर्फासुद्धा आपली जी गावरानी झाडं होती, जी संपूर्ण कार्बन डायऑक्साईड घेऊन पूर्णपणे आपल्याला 24-24 तास वड, पिंपळ, आंबा ही कडुलिंब असेल, जांभूळ, उंबर ही सगळी झाडं 24-24 तास आपल्याला ऑक्सिजन पुरवत होते. परंतु आपल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कामकाजामुळं सगळी ही झाडं विदेशी झाडं लावली गेली हो. रस्त्यांच्या कडेने असेल, कुठं पार्कमध्ये असेल, कुठं आणि आपला माणूसही नर्सरीमध्ये जातो, विदेशी झाडं आणतो. अहो, ती सगळी 24-24 तास कार्बन सोडणारी झाडं आहेत. ती आपल्या पर्यावरणासाठी अजिबात उपयोगी नाही आहेत. हे समाजामध्ये रूढ जर झालं तर लक्षात ठेवा, आपण जे सातत्याने कार्बन उत्सर्जित करतो, त्याला कोण प्युरिफाय करणार? त्यामुळं प्रत्येकाने बोललं पाहिजे, की विदेशी झाडांचा धिक्कार केला पाहिजे. अहो, आपल्या वड आणि पिंपळाचे सुद्धा जेनेटिकली मॉडिफाय बीज आलेत. हा कडुनिंबाचे सुद्धा विदेशी लोकांनी त्याचं क्लोन केलं आणि असा कडुनिंब आणला की तो हवेला शुद्ध करणार नाही. त्याच्यामुळं गावरानी झाडं जपा. गावरानी झाडं जपली नाही आहे तर आपल्याला भविष्यात ऑक्सिजन बाटलाच घेऊन पाठीवर फिरावं लागेल. लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी बोलायला शिका. चुकीच्याला विरोध केला म्हणून ते थांबणार नाही असं नाही आहे. प्रत्येकाने जर बोललं तर निर्णय घेणारा व्यक्तीसुद्धा विचार करेल की याच्यावरती आपल्याला योग्य निर्णय घेतला पाहिजे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण होतं त्या ठिकाणी पहा, नर्सरीमध्ये गावरानी झाडं आहे की विलायती झाडं आहे. विलायती झाडं आपल्या बिलकुलच कामाची नाही आहेत. ती निसर्गाचा नेहमी नाशच करणार आहेत. त्यामुळं याकडं सगळ्यांनी लक्ष द्या. धन्यवाद.